पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तिने टॉस जिंकलाय, मीरा रोड कासार बडवली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आयुबला तुम्ही पाहता, सेकंडला राहुल कश्यप आणि 9 सेकंडला योगेश आयुब. गोलंदाजी मार्कवर 5 षटकांची मॅच. बरोबर 3 वाजलेत, 25 मिनिटात एक इनिंग समाप्त करायची. आयुब गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. अवंत धाबेने खातं उघडलं ते. टीम खार्डी आणि वर्तक नगर या टीमचं. आयुब राईट ओव्हर द विकेट. फटका सुंदर आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर पहिला चौकार आलाय राहुल कश्यपच्या बॅट मधून. आयुब हा चांगला चेंडू होता आयुबचा, इथे मात्र बीट केले फलंदाज राहुलला. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. धावसंख्या 6. बोराडे यांचं कौतुक करेल. सलग दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या जागेवरती स्तब्ध तुम्ही पाहतायत. अजून 2 दिवस बाकी आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच रन्स मिळेल राहुलच्या खात्यामध्ये. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 6 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना गावती खार्डी आणि वर्तक नगर नॉर हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील यांच्या गावचा संघ खार्डी. आयुब चांगला चेंडू होता, इथे योगेशला बीट केलंय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. आयुब गोलंदाजी मार्कवर राईट एम राऊंड द विकेट. हाही चेंडू चांगला होता. फलंदाज बीट झाले, मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले होते मोहम्मद. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला कमबॅक केला आयुबने चौकार लागल्यानंतर. आयुब राईट एम राऊंड द विकेट. हाही चांगला चेंडू आहे, इथे योगेशला बीट केले. जसे राहुल 9 सेकंडला आले. डॉट पसेन्स चेंडू आपल्याला भरपूर पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकात किंवा आम्हाला सांगतात फक्त 6 धावा दिल्यात. धावा कमी खर्च. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आयुब शेखने खर्च केलेत. कासार वडोली म्हटल्यानंतर या गावची खऱ्या अर्थाने ओळख आहे आयुब. आणि सातत्याने आयुब चांगलं क्रिकेट खेळत असतो. लखनचा उल्लेख करेल. अमय येत आहेत दुसरं षटक घेऊन. स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत अमय. अमय येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये. 2 क्षेत्रक्षक तुम्हाला जवळपास ठेवायचे लक्षात घ्या. अमय गोलंदाजी मार्कवर. राहुलसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. इथे सिंगल मिळाली. प्रयत्न सुरू आहेत राहुलचे, मात्र मोठे हिट येत नाहीयेत. 1 सिंगल मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 7 वरती. सिंगल डबल 1 चौकार तुम्ही पाहिलाय. आयुबने चांगलं षटक फेकलं पहिलं. अमय हाही चांगला चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. इथे 1 रन्स मिळाले योगेशच्या खात्यामध्ये. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल ती 8 वरती. अयुबच्या पावलावर पाऊल ठेवून आता अमय सुद्धा गोलंदाजी करत आहे. थोडंसं शांत ठेवलंय खार्डी वर्तक नगर टीमला, कारण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच.
हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अमयला विकेट मिळू शकते आणि राहुलला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी खार्डी वर्तकनगर टीमला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. करण निगुकर यांनी सलग 3 षटकार मारले. तर प्रशांत म्हात्रे कोळेगावचे त्यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे करण निगुकर साठी. पहिला चेंडू वेगवान होता करण साठी. अमयचा लेगबाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळाले जरूर खार्डी आणि वर्तकनगर टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये आपण पाहतोय. खार्डी आणि वर्तकनगर टीमची 9 धावा धापलकवरती लागलेत. अमय चांगली गोलंदाजी करतायत मीरा रोड कासरवडोली टीम साठी. फटका सुंदर आहे. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार. पंधरा धावा धापलकोती लागल्यात. षटकार आलाय. थोडस शांत होता योगेश. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फारसे मोठे फटके आले नाही. मात्र आता षटकार आलाय त्याच्या पाठमधनं. इथून लय मिळू शकते योगेशला. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्तीबुवा म्हात्रे चषक 2024 दुसरं पर्व तुम्ही पाहतायत. इथे फटका सुंदर आहे. चेंडू उंच गेलाय आणि बघायचं क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अमयचे 2 षटकार आलेत. धावसंख्या 21. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 21. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज अयुबला तुम्ही पाहतायत. अयुब गोलंदाजी मार्कवर. हा वेगवान चेंडू होता. इथे करणला बीट केलं. ते चेंडू जर अडकला तर डिक्लेअर आहे लक्षात घ्या आणि चेंडू बाहेर गेला तर डिक्लेअर आहे. चेंडू पदरा लागून जर आला तर धाव तुम्हाला धावून घ्यायची लक्षात घ्या. योगेश आणि करण दोन्ही टीम्सने याची नोंद घ्यायची. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त बीमर साठी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 22. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी वर्तकनगर 2 गाव 1 संघ संकल्पना तुम्ही पाहतायत. इथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 23 वरती तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ आणि दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वाकलन वडोली बी मध्ये मॅच होईल आणि त्यातून विजेता संघ मोठा गाव आणि नवापाडा बरोबर आजच्या दिवसातील शेवटची मॅच घेईल. त्यामुळे यानंतर अजूनही 2 मॅचेस रंगतदार आपल्याला पाहायला मिळतील. रफ अँड टफ पाहायला मिळतील. करणचे प्रयत्न सुरू आहेत. लेगबाईच्या स्वरूपात 1 रन्स मिळाले खार्डी वर्तकनगरच्या खात्यामध्ये. अयुबने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये.
आयुब इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगच्या वरून जाईल, सीमा रेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार. झेल ड्रॉप झालाय, 30 धावा धापलगोती लागलेत. आयुबला षटकार लागल्यानंतर कमबॅक केला आयुबने. 30 धावा धापलगोती तुम्ही पाहतायत. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या फ्रीतील शेवटची मॅच. आई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल ती 31 वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. मीरा रोड आणि कासरवडवली आणि खार्डी आणि वर्तक नगर. आयुब ती बॅटची कडा लागली होती, डायरेक्ट हिट होते आणि मात्र फलंदाजी ते बाद होईल. करण निगुकरला माघारी परतावं लागेल. जयंत मोरे यांचे आगमन झाले, आमचे GTC चे ऑपरेटर. तीन षटकांचा केस संपलाय. धावसंख्या 31. कालपासून बाळा विचारत होते प्रमोद म्हात्रे कुठे, प्रमोद म्हात्रे कुठे. आज प्रमोद म्हात्रे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे, मात्र बाळा बोराडे तिकडेच आहेत. तोहीर आलेत गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या षटकामध्ये आणि बॅट्समन विकी आहेत. 3 षटकांचा केस संपलाय. 31 रन्स झालेत. तोहीरचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मुन्ना पठाण सरांचा 1+1 2 धावा मिळतील. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली गोलंदाज तोहीरला. धावसंख्या 33. तोहीर गोलंदाजी मार्कवर, राईट राऊंड द विकेट. चांगला चेंडू होता, ब्लॉकरचा इथे वापर करण्यात आला होता. 1 रन्स वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 34. चौथ्या षटकात तोहीरला इन्व्हाइट केलंय टीम मीरा रोड कासारवडवली टीमने. बघा ते काय टार्गेट सेट होईल. रेग्युलर 1 गाव 2 संघ हा फॉर्मेट पाहतोय. मात्र किरण आपण पाहिलं तर 60 पेक्षा जास्त धावा आज आल्या नाहीयेत. काल ग्रामीण 40+ चे खेळाडू संघ खेळले. नवापाडा मोठागाव संघाने 97 धावा कुठल्या होत्या. मात्र रेग्युलर मध्ये 60 पेक्षा जास्त धावा अजूनही आल्या नाहीयेत. बघायचं या मॅच मध्ये काही पाहायला मिळेल का, 60 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील का. काल 40+ ची ताकद तुम्ही पाहिली. इथे चेंडू उंच गेलाय. आयुब शेख जरूर आले होते, झेलही त्यांच्या हातात जवळ जवळ आला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार.
असं वाटलं होतं आयुब शेखचं जजमेंट चांगलं आहे, अटेम्प्ट सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलं होतं. झेल असं वाटलं होतं मेल, मात्र झेल शेवटच्या मुलं सुटले. ज्या प्रकारे कालही हे चित्र तुम्ही पाहिलं, झेल सुटल्यानंतर षटकार गेला होता कालच्या दिवसात सुद्धा. धावसंख्या 40. आता मात्र फटका चांगला आहे. आता मात्र पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आयुब. आता मात्र चूक होणार नाही. आयुबकडे एक चूक जरूर झाली मागच्या चेंडूवरती, मात्र आता विकेट मिळाली. फलंदाज बाद. सहा धावांसाठी षटकार. धावसंख्या 46 वरती पोहोचलेली खार्डी वर्तकनगर टीमची. इथे मात्र चेंडू आपण पाहतो व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला, एक सिंगल जरूर मिळेल हर्षच्या खात्यामध्ये. 47. चौथं षटक मार्गस आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला दिनेश पाटील साहेब नार हॉस्पिटलचे डायरेक्टर यांनी प्रस्तुत केलेला संघ खार्डी आणि वर्तकनगर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात मीरा रोड कासर वडवली. चौथं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 47. इथून 60+ जाण्याची नामी संधी आहे खार्डी वर्तकनगर टीमकडे, आणि तसं झालं तर मॅच मध्ये मजा येईल. रवी बुंबक सारखा गोलंदाज आहे, त्याची 2 षटकं. सौरभ म्हात्रे असू शकतात. चेंडू उंच गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कासार वडवलीचे गोलंदाज लखनला तुम्ही पाहतायत. 53 धावा झाल्यात गावदेवी खार्डी वर्तकनगर टीमच्या. मी मगाशीच उल्लेख केला 60+ झाल्या तर बनवायला कठीण जाऊ शकतात मीरा रोड कासार वडवली टीमला. रवी बुंबकची 2 षटकं असू शकतात. सौरभ म्हात्रेचे 1 षटक असू शकतो. खार्डी टीमचे वेगवान गोलंदाज. सुरुवातीच्या काळात तुम्ही पहिला दिल्ली धमाका या संघामध्ये तुम्ही त्यांना पाहिलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फक्त भीमरसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. 1 बाउंडची वॉर्निंग सुद्धा लखनला देण्यात आलेली आहे. धावा झाल्यात 54. 54. शेवटचं षटक. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. फलंदाज पाहतायत एक्झॅक्टली काय घडलं या चेंडू मध्ये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संपूर्ण NB ग्रुप नवापाडा 40+ क्रिकेट संघ यांच्या वतीने प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. स्वर्गीय निवृत्तीबा म्हात्रे स्मृती चषक.
सिंगल मिळाले. एसटी रक्षक सुद्धा थोड्यावर स्वतःवरती नाराज आहेत. करू तर काय करू. 1 रन्स मिळाले. 55 धावा झाल्यात. काल मेघा गोंधले भरपूर खुश होते. त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला. 91 धावा ज्यावेळी त्यांनी बनवल्या वाघबिल नवगड टीमने, तरी मेघा गोंधले यांच्या मनामध्ये भीती होती. कारण की समोर निलेश मात्रे, पिंट्या जोशी. जसं निलेश बाद झाले, सुटकेचा श्वास घेतला निलेश. आपण पाहिलं तर मेघा गोंधले यांनी नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. 1+1 2 धावा मिळतील. 22च्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. 2 धावसंख्या पुढे सरकले. ती 57. लखनच्या हातावरती नियंत्रण नाहीये. प्रत्येक चेंडूला ते बाउन्स देत आहेत आणि ते नियमामध्ये बसत नाहीये. फ्री हिट बॉल असेल. लखन फ्री हिटचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. इथेही सिंगल मिळेल. फलंदाज हर्षच्या खात्यामध्ये 1 धावसंख्या पुढे सरकेल. ती 58 वरती. यातून विजेता संघ आणि दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वडवली बी आणि वाकलन मध्ये मॅच होईल 4 ओव्हरची. आता बघा इथून कोण सामना जिंकेल. दुसरी इनिंग अजूनही बाकी आहे या मॅचची. हा चांगला चेंडू होता. लखनचा वेगवान चेंडू होता. एसटी रक्षक करेल तर काय करेल. आता 22च्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. मोहम्मद वारेकर थोडेसे नाराज आहेत. स्वतःवरती त्यांचा विश्वास बसत नाही की एक्झिट काय घडते माझ्याकडनं. 59. 1 धाव डिक्लेअर आहे आणि अखेरच्या स्कोरचा मी उल्लेख करत होतो. 60. आता 60 धावा झाल्यात. 60 धावा झाल्यात. राहुल कश्यप बाद झाल्यानंतर असं म्हटलं होतं या मॅच मध्ये तो धावा बनवेल. लखन नो बॉल +1 म्हणजे 22चे 1 रन्स म्हणजे 2 धावा मिळतील. धावसंख्या 62. ज्या स्कोरचा मी उल्लेख करतो आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत 62. पहिल्या मॅच मध्ये 57 धावा केल्या होत्या खंबालपाडा जुने डोंबिवली, त्या चेस केल्या मोठागाव नवापाडाने. त्यानंतर 52 धावा बोरशेती शेरी टीमने केल्या होत्या, त्याही चेस झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर 46 धावा मोठागाव नवापाडा संघाने बनवल्यानंतर त्या चेस झाल्या नाही सोळेगाव खडेगोलीला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 39 रन्स मांडा वरपली केल्या होत्या, त्या धावा सहज चेस केल्या वाकलन वडोली बी संघाने. या मॅच मध्ये बघायचं आता 63 धावा झाल्यात. खार्डी वर्तनगर या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 63 धावा उभारल्यात आणि 64 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये मीरा रोड कासरवडली संघाला. यातून विजेता संघ आणि दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान वाकलन वडोली बी मध्ये लगेचच मॅच होईल. त्यामुळे वाकलनचे कॅप्टन सुद्धा उपस्थित राहायचे. जीत ऑलरेडी ते उपस्थित आहेत. उद्या सुद्धा भूमी 11 शहापूर संघ मुन्ना पठाण सरांना तुम्ही बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. त्याही संघाला जगन नाना पाटील यांनी पुरस्कृत केले. मांडा गावचे समाजसेवक आणि एक चांगले क्रिकेटर आणि त्यांचा सन्मान सुद्धा आपण केला. आता मात्र या मॅच मध्ये 63 धावा उभारल्यात. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर नवापाडा मोठागाव 40+ ग्रामीण संघाने आपण पाहिलं तर 97 धावा उभारल्या होत्या. त्यात 73 धावा निलेश म्हात्रेच्या होत्या. तो संघ क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला. सौरभ मात्रे नक्कीच लक्षात घ्या. खाडी आणि वर्तकनगर 5-6 खेळाडू घेऊन तुम्हाला खेळायचं आणि दोन्ही टीमचे 2-2 गोलंदाज वापरायचे. सौरभ हा नियम आहे, अन्यथा 3 रनची पॅनल्टी काल वाघबिल टीमला लागली मेघादादाला सलग 3 मॅच मध्ये, तरी तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. रवी बुंबकची 2 षटके या मॅच मध्ये असू शकतात. सौरभ मात्रेचे 1 षटक असू शकतो, कारण निगुकर सुद्धा आहेत. 63 धावा झाल्यात आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. मीरा रोड आणि कासार रोड या टीमला सलामी जोडी लगेचच मैदान दाखल करायचे आणि या 64 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल मीरा रोड कासार रोड टीम या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. नवीन म्हणजे अप्रतिम समालोचक कुणाल दाते सर यांच्याकडे. धन्यवाद.
तर दिलीप पवार यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून रुचकर जेवणाची खमंग मेजवानी तुमच्या सगळ्यांसाठी दररोज असते या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद नितीन काळन सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. आमिर दाफेदार आणि त्याच्या बरोबरीने अयूब इस्लामीची जोडी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 64 टू विन आणि आजच्या दिवसातला सर्वात मोठा स्कोर आहे. काल 97 रन आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात, परंतु आज या मॅच मध्ये 63 धावा झाल्यात. आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्कोर आहे आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मीरा रोड कासार वडवली टीम कडून अयूब आणि अयूबच्या बरोबरीने आमिर दाफेदार हे 2 सलामीवीर आता तयार आहेत. चला मॅच सुरू करा. पाच 6 फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. एका संघाचे कमीत कमी 5 खेळाडू, जास्तीत जास्त 6 खेळाडू तुमच्या टीम मध्ये पाहिजेत. 2-2 गोलंदाज वापरायचे आहेत. दोन्ही टीम कडून, दोन्ही गावाकडून. रवी बुंबक पहिल्या ओव्हर मध्ये वर्तकनगर एक्सप्रेस खार्डियन वर्तकनगर इन ऍक्शन. लक्ष मोठे आहे. मीरा रोड कासार वडवलीच्या समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अयूब मैदानामध्ये आहे. जो पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये चांगली बॅटिंग करतोय. अयूब शेख आणि आमिर दाफेदार ही सलामीची जोडी. निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 तुम्ही पाहताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम, दुसरं पर्व. रेल्वे क्रिकेट ग्राउंड वर आपलं सगळ्यांचं स्वागत. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट वर सध्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. चला अंपायर मॅच सुरू करून घ्या. सामन्याला सुरुवात. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. याच्यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना होईल वाकळण आणि वडवली बी. दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान या मॅच मधला विजेता संघ. पहिलाच बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात आणि पहिलाच डॉट बॉल रवी बुंबकच्या माध्यमातून.
दोन्ही प्रोफेशनल लेवलचे क्रिकेटर आहेत. इव्हन तिन्ही मी म्हणेन अमीर जाफेदार देखील चांगलं क्रिकेट खेळलाय खुल्या गटामध्ये. रवी बुंबक पहिला बॉल डॉट बॉल, दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर हा कडा प्रहार पुल केलाय. पॉवरफुल आहे, पॉवर जनरेट करणारा षटकार. बॉलवर आक्रमण सुरू केलंय आणि त्यानंतरचा बॉल देखील बीट करून विकेट कीपर कडे. मग वेग याच्याकडे आहे असा रवी बुंबक बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. परंतु दुसऱ्या बाजूला अय्यूबला शांत ठेवावं लागेल, अन्यथा अय्यूब एका हाती देखील सामना जिंकून देऊ शकतो. भन्नाट फॉर्म मध्ये या हंगामामध्ये अय्यूब. आणखीन एक मोठा धमाका, आणखीन एक मोठा षटकार. हा भरपूर दूर मारलाय फलंदाज अय्यूब शेखने. लेंथ मध्ये वेरी करावं लागेल गोलंदाजाला, अन्यथा अय्यूब पुल शॉट भरपूर चांगले मारतो. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर दूर दूर फटके कोणगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर देखील त्याच्या बॅटमधून असेच मोठमोठे फटके आलेले पाहायला मिळालेत. यंदाच्या हंगामामध्ये चांगल्याच फॉर्म मध्ये अय्यूब. तिथे दमदार अर्धशतक त्याने नोंदवलं होतं, सर्वाधिक धावसंख्या उभारली होती वैयक्तिक. अय्यूब खेळतोय 2 षटकार. आणखीन एक मोठा धमाका, यावेळेला मिस टाइम झाला असं वाटतंय का पाहावं लागेल. फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. तिसरा षटकार मिड विकेटला. वेगळा आहे, आपण मारत नाही, आपण ठोकतो. 3 मारलेत आतापर्यंत या ओव्हर मध्ये आणि तिन्ही मिड विकेटला. फलंदाजी मध्ये अय्यूबच्या बॅट मधून हे 3 षटकार येतात. शेवटचा बॉल गोलंदाजीसाठी रवी बुंबक. आणखीन एक शॉर्ट बॉलचा वापर होता, तो ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर बॉल पर्यंत धावतायत तोपर्यंत एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न, अय्यूब दुसरी धाव देखील घेऊन जाईल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 20. 20 धावा आणि 20च्या 20 धावा या अय्यूबच्या खात्यामध्ये आहेत. धावांचं पाठलाग करायचंय. 64 पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. 20 म्हणजे आता इथून पुढे 44 धावा करायच्या येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये. अमेरसाठी हा बॉल बॅटची वरची कडा टॉप एज फाईन लेगला जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. दाफेदारचं खातं उघडलंय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 22. (22) 22 धावा.
आणि पहिल्या ओव्हर मध्ये 3 षटकार आले होते. या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने झाली आणि त्याच्यानंतर पाहतोय अमीर दाफेदारला सध्या तरी शांत ठेवलंय. या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट अय्यूबची आमिरची घ्यावी लागेल. टीमकडे चांगले फलंदाज आहेत कासार वडवली आणि मीरा रोडचा विचार केला तर. रायटी बॅटर साठी राऊंड विकेट, बॉडी लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल थोडासा ओव्हर पिच होता. बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. बॅटच्या मधोमध आवाज तर चांगला आला आणि अंपायरचा सिग्नल येतोय षटकार. धावा झाल्यात 28. चांगली बॅटिंग आता अमीर दाफेदारने देखील हात उघडलेत. त्याच्या बॅट मधून षटकार येतोय. एक सिंगल, एक षटकार, एक व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये. याला बॉडी लाईन गोलंदाजी, बॅकफुटला गेलाय, स्ट्रोक साठी जागा बनवली, मिड विकेटला पूल केलाय. डीप मध्ये सिंगल इथे मिळवतोय अमीर दाफेदार. सिंगलने स्ट्राईक रोडेड, आता स्ट्राईक मिळेल. अय्यूबला टीमची धावसंख्या सिंगल नंतर 29. पहिल्याच ओव्हर मध्ये 20 आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा. लक्ष या मॅच मध्ये 64 धावांचं 64 टार्गेट तुम्ही पाहताय. निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024. मॅचची कडा घेतली आहे. विकेट कीपर आहे तिथे. डॉट बॉल गोलंदाजी मध्ये सौरभ मात्रेकडून. आणि सौरभ नक्कीच या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. शांत ठेवले फलंदाजाला. एक षटकार जरी त्याच्या विरुद्ध आला असेल. हा बॉल एक्स्ट्रमच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल तर येईलच आणि त्याचबरोबर इथे चोरटी धाव येण्याचा प्रयत्न आणि शेवटी आता अय्यूबने थांबवलंय. अमीरला अंपायरचा सिग्नल येतो. व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. 31 धावा. मॅच मध्ये लक्ष आहे 64 धावांचा पाठलाग आणि आतापर्यंत सर्वात मोठं लक्ष आजच्या दिवसातलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची तयारी ही दाखवली आहे फलंदाजी करत असताना. सध्या तरी मीरा रोड आणि कासार वडवली या टीमने. बॅटची कडा मागे चाललाय. बॉल गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 32 रन. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. अजून अर्ध्या धावा करायच्यात. अर्ध्या धावा झाल्यात. बॉल देखील थोडस बाहेर लेग स्टंपच्या. अंपायरचा सिग्नल व्हाईट. मुन्ना पठाण इशारा करत असताना एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 33. आज ऊन सावल्यांचा खेळ, पावसाचा खेळ सातत्याने पाहायला मिळाला रेल्वे क्रीडांगणावर. स्पर्धा रंगते. दुसरा दिवस या स्पर्धेचा. काल वाघबीळ संघाने कमाल केली. वाघबीळ आणि नवघर स्पर्धेमध्ये पुढील फेरीत दाखल होणारा संघ ठरलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. एकतीस धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 31. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केलेला गोलंदाज परत एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल रवी बुंबक. आणि त्याच्या समोर आहे तोच बॅटर ज्याने 3 षटकार मारले होते असा अय्यूब. पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं होतं अय्यूबने. रवी बुंबक अय्यूबच्या समोर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने मारलाय. डीप मध्ये फिल्डर येईल. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. अमीर दाफेदारला थांबवलं अय्यूबने. एक चांगली गोष्ट सिंगल मिळते. 30 धावा अजूनही करायच्यात. धावा झाल्या 34. 64च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच वाकळण वडवली बी. आपण रेडी राहायचं. कॅप्टन इथे उपस्थित आहे जित भोईर. या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. चांगला बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. हाताला लागलाय बॉल. तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल अमीर दाफेदारच्या खात्यात. धावा झाल्यात 35. 29 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच ऑन.
या ओव्हर मध्ये मोठे फटके आले तर सामना थोडासा सोपा होईल मीरा रोड कासार वडवलीसाठी. या ओव्हर मध्ये विकेटच्या शोधात आहे गोलंदाज रवी बुंबक. मॅचची कडा मागे हुक शॉट, परंतु तिथे धाव मिळताना दिसणार नाही. डॉट बॉल देखील दबाव वाढवण्यासाठी पुरेसे ठरतील या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम कडे ताकद आहे त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी. तगड्या टीम एकमेकांच्या विरोधात खेळतात या मॅच मध्ये. तुम्ही पाहता निवृत्ती बुवा मात्र चषक स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत ही स्पर्धा दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगत असताना हा बॉल हलकासा लेग स्टंप सोडून चाललाय. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 64 धावा करायच्या. 28 धावांची अजूनही आवश्यकता. 1-2 डॉट बॉल. मॅच मध्ये परत एकदा पलटवार होईल टीम खार्डी वर्तक नगरचा, परंतु सौरभ स्पेल शिल्लक नसेल. 2 ओव्हर रवी बुंबकने टाकल्यात. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची असेल. चांगला फटका स्क्वेअर लेगला उडवलाय अयूबने. पंचांचा इशारा काय येतोय? पंच सांगतायत बॉल जाईल टप्पा घे सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चाळीस धावा झाल्यात. 14 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. स्लॉट मध्ये बॉल होता. फ्लिक ऑफ द रिस्ट. चांगलंच मनगट वळवलंय आणि तिथे मात्र फिल्डर आहे. झेल टिपलाय. फलंदाज अयूब परतलाय. म्हणजेच आता या मॅच मध्ये ट्विस्ट कायम आहे. मोठी विकेट मिळवली शेवटी रवी बुंबकने. न्यू बॅटर इजरार आता फलंदाजीसाठी. अयूब शेख आउट झाल्यानंतर इजरार बॅटिंग करताना दिसेल. अजूनही 24 धावा करायचे त्या मॅच मध्ये. राऊंड विकेटने टाकला इजरार साठी हा बॉल. फाईन लेगला दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळेल आणि या ओव्हरची समाप्ती. इजरारचं खातं उघडलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 23. 12 चेंडू 23 धावा. न्यू बॉलर विकी. ओव्हर नंबर 4. सर्वात महत्वाचं षटक या सामन्यातलं इजरारच्या समोर. पहिलाच बॉल इजरारच्या बॅट मधून कडा प्रहार. बॉल चालला ऑन साइडला. 6 धावांसाठी षटकार. देखील 6 धावा इथे मिळाल्या. म्हणजे बॅटचा स्विंग
किती कडक होता. दुसरा बॉल मात्र आता बरोबर टायमिंग. हा बॉल भरपूर दूर मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अयूब गेला, इजरार आला. इजरारच्या बॅट मधून 2 षटकार. रनची आवश्यकता. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आलंय. इजरार आला, इजरारच्या बॅट मधून 2 षटकार. तिसराही मारण्याचा प्रयत्न, यावेळेला उसळी जास्त घेतली. अंपायरचा सिग्नल वाईड. आता रन बॉल इक्वेशन असेल. 10 बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला. बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल आणि तिथे झेल सुटलाय. कॅच ड्रॉप. 1 रन कंप्लीट. इजरारच्या खात्यामध्ये 9 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 बॉल मध्ये. नऊ बॉल आणि 9 धावा. रन बॉल इक्वेशन. ओ हेलिकॉप्टर कॉमेंट्री बॉक्सच्या वरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. अमीर दाफेदारच्या बॅट मधून हेलिकॉप्टर षटकार. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे संघ. मीरा रोड कासार वडवली. 1 रन इथे मिळेल अमीर दाफेदारच्या खात्यात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर 62. आता धावा करायच्या 2. 7 बॉल मध्ये 7 चेंडू आणि 2 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. लेग स्पिनचा वापर. ओव्हर करण आलाय. गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल. व्ही शेप मध्ये हवेत खेळलाय. फिल्डर आहे परंतु प्रेक्षक म्हणून राहील आणि षटकाराने हा सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय मीरा रोड कासार वडवलीने. अभिनंदन मीरा रोड कासार वडवली संघ पुढच्या फेरीत दाखवलेली. टॉस साठी कॅप्टन यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खार्डी वर्तक नगर कॅप्टनने संपर्क साधा. चला टॉस साठी या. अमय कॅप्टन. मीरा रोड कासार वडवली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चार षटकांचा सामना